न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिलेला आहे। आमचा केस नंबरसुद्धा 13च होता आणि ये सब हो रहा है तेरे कारण। ठीक आहे बरोबर। एक दोन वाटा नाही, पहिला अधिकार तुमचाच आहे, हे पाटील नंतर। हे आमचे सरपंच। आमचा संघर्ष, आमच्यावर अन्याय झाला हा 1962-63 पासून आजपर्यंत हा लढा आमचा 2016 मध्ये सुरू झाला आणि 2025ला आम्हाला त्याला न्यायदेवतेने केंद्र सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला आदेश दिला की तुम्ही अतिक्रमण करून शेतकऱ्याची जमीन तुम्ही घेतलेली आहे, त्यामुळे तुम्ही यांचा मोबदला हा 6 आठवड्यामध्ये कलेक्टर ऑफिसला जमा करा। आता कशा पद्धतीने आनंद उत्सव साजरा करताय, किती शेतकऱ्यांना फायदा होणार आहे आणि हा जो मोबदला आहे तो किती रुपयाचा आहे जो शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि कसा संघर्ष झाला नेमका आज फळ मिळालंय, काय आनंद आहे तुमचा? आनंद आमचाच नाही, ते ह्या संपूर्ण जनार्दनाचा हा आनंद आहे। याच्यात मी खास करून गडकरी साहेब, माननीय मुख्यमंत्र्यांचे सचिव धवसे साहेब, दांगट साहेब, तसेच आमचे खास परिवारातलेच भाऊसाहेब मते यांचा मी अत्यंत आभारी आहे, कारण त्यांनी आम्हाला ह्या लढ्यामध्ये पहिल्यापासून पूर्ण सहकार्य आणि मार्गदर्शन केलेलं आहे। किती शेतकऱ्यांचा हा मावेजा रखडला होता आणि आता किती रुपये त्यांना मिळणार आहेत? आम्हाला अगोदर 4/5/2023ला हायकोर्टाने 36 लोकाला न्याय दिला। नंतरसुद्धा आम्ही सांगितलं की याच्यातले अजून काही लोक आहेत, असे आज 154 लोक आहेत आणि त्या 154 लोकाला आपापल्या जाणाऱ्या क्षेत्राचा लाभ आम्हाला मिळणार आहे। तो 6 आठवड्यात आम्हाला देण्यात यावा असा आदेश झालेला आहे आणि आमच्या अंदाजाप्रमाणे त्यांनी ज्यापासून हे क्षेत्र घेतलेलं आहे याचा आकडा 100 कोटीच्या पुढे असेल। ओके, येस।